आज श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायावरच्या एका अप्राप्य ग्रंथाविषयी आपण माहिती करून घेऊ. मोरया गोस्वामीजींनी महाराष्ट्रामध्ये गणेशाच्या भक्तीचं बीज पेरलं असं आपण म्हणतो आणि तेव्हापासून गणेशाच्या गाणपत संप्रदाय, मी गाणपत्य म्हणत नाही, गाणपत संप्रदाय प्रभावीपणे लोकांसमोर येऊ लागला. आज मी जो ग्रंथ सांगणार आहे त्या ग्रंथाचं नाव आहे गणेश चंपू. चंपू हा संस्कृत वाङ्मयातला असा एक प्रकार आहे. गद्यपद्यमयम काव्यम चंपूरी तबिदीयते, म्हणजे ज्या काव्यामध्ये गद्य आणि पद्य दोघांचाही समावेश असतो अशा काव्याला चंपू काव्य असे म्हणतात. आणि गणेशावर एका सद्गृहस्थानी गणपतीच्या उपासकांनी एक चंपू लिहिलेला आहे. अर्थात गणेश पुराणाचा जो पहिला जो क्रीडाखंड आहे त्या क्रीडाखंडामध्ये गणेशाच्या बाललीलांचं सर्व वर्णन आहे आणि त्या वर्णनावर आधारित पहिल्या 9 अध्यायांवर या चिंतामणी नावाच्या एका गृहस्थानी, एका विद्वानाने आपण म्हणू, हा गणेश चंपू नावाचा ग्रंथ लिहिला. त्या चिंतामणी जे होते ते मोरया गोस्वामीचे चिरंजीव आणि त्यांचं वास्तव्य ज्याला आपण मोरगाव म्हणतो त्या मोरगावी होतं. पण मोरगावचं खरं संस्कृत नाव स्वानंद भुवन क्षेत्र असं आहे. तर हा मी जो ग्रंथाची माहिती देणार आहे त्याचं नाव गणेश चंपू. गंमत अशी आहे, हा गणेश चंपू मला मिळाला कोल्हापूरपासून आणि कोल्हापूरला कसा आला तर हा बनारसहून आला. म्हणजे माणसं जशी फिरतात तसे ग्रंथसुद्धा त्यांच्यावर कसे फिरतात याची एक झलक दे. वाराणसीमध्ये कवींद्राचार्य सरस्वती नावाचे फार मोठे विद्वान होऊन गेले, पंडित होऊन गेले. त्यांना सरस्वती पदवीच होती आणि इतके विद्वान होते की त्यांनी शिष्य परंपरा निर्माण केली. पण ते संन्यासी असल्यामुळे त्यांनी पैशाचा संग्रह केला नाही, पोथ्यांचा संग्रह केला आणि त्यांच्याकडे अनंत पोथ्या आल्या. त्या पोथ्यांपैकी ही एक पोथी गणेश चंपू आणि त्यांच्या पोथ्यांचं एक सूचीपत्र त्यांनी तयार केलं होतं आणि त्या सूचीपत्रामध्ये जे वर्णन केलेलं आहे, स्पष्टीकरण आहे त्या ग्रंथांची, ती सगळी मराठीमध्ये. याचा अर्थ हे गृहस्थ महाराष्ट्रातले होते आणि त्यांनी त्यांच्या जन्मस्थळाचं नाव न देता गोदावरी तटी माझा जन्म झाला एवढंच म्हटलेलं आहे. आणि ह्या कवींद्राचार्य सरस्वतींचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे अनंत प्रकारचे संस्कृत हस्तलिखितं, अनेक विषयावरची हस्तलिखितं त्यांच्या संग्रही होती. आणि त्यांचं दुसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे मुसलमान लोकांनी आपल्या धार्मिक स्थळांवर जिझिया कर लादलेला होता, तो कर त्याच्या म्हणजे त्या कवींद्राचार्य सरस्वतींच्या बुद्धिमत्तेमुळे, त्यांच्या वक्तृत्वामुळे आणि त्यांच्या तीक्ष्ण वादविवाद पटुत्वामुळे शहाजहाने तो कर रद्द केला आणि वाराणसी आणि मथुरा त्या करातून मुक्त झाले. तर हे जे कवींद्राचार्यांचं मोठं कार्य आहे फार कमी महाराष्ट्रामध्ये लोकांना माहिती आहे. आणि कवींद्राचार्यांकडे जे ग्रंथसंपत्ती होती सगळी हस्तलिखित होती. त्यांनी स्वतः मराठीमध्ये दशकुमार चरित नावाच्या ग्रंथावर मराठी टीका लिहिलेली आहे आणि त्यांच्या समाधीनंतर त्यांच्या शिष्यांमध्ये ते जे ग्रंथ एकमेकात निघून गेले, काही लोक स्वतःच्या घरी घेऊन गेले, काही तिकडे गेले, त्यातले काही ग्रंथ कोल्हापूरला आले आणि कोल्हापूरला तिकडे जे मी मगाशी म्हटलं दोशीरावांचं गणपती मंदिर, त्या दोशीरावांच्या गणपती मंदिराच्या संग्रहातून ती पोथी आमच्याकडे आली, बडोद्याला. हा सगळा प्रकार पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल, कवींद्राचार्य सरस्वतींचं सूचीपत्र आम्ही बडोद्या लोकांनी छापलं. त्या सूचीपत्रामध्ये जे काही ग्रंथ विखुरलेले होते त्याच्या काही मूळ ग्रंथ म्हणजे हस्तलिखित आम्ही मिळवली, त्यातलं हे ग्रंथ. आणि मी 25-30 वर्षापूर्वी त्याच्यावर काम करेपर्यंत ते अज्ञात होतं, त्यामुळे ते हस्तलिखित किंवा तो ग्रंथ उजेडात आणण्याचं काम मी केलं. आणि अभ्यासानंतर मला असं दिसून आलं की गणेशाचं वर्णन ह्याच्यात जे केलेलं, गणेशाच्या बाललीलांचं जे वर्णन केलेलं आहे
ते संबंध कृष्णाच्या चरित्रावर आधारलेलं आहे. आणि आपलं सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येक देवाच्या नावाने किंवा देवतेच्या नावाने एक एक पुराण आहे. काही सांप्रदायिक पुराणं पण आहेत किंवा जातीय पुराणं पण आहेत. जातीय एखाद्या विशिष्ट जाती, आता नांदोरा पुराण गुजरात नांदोरा ब्राह्मणच्या संबंधी नांदोरा पुराण गुजरातमध्ये लिहितो. अशी पुराणं आहेत. तर ते हा जो गणेश पुराणाचा भाग आहे हे गणपतीचं वर्णन करणारा भाग आहे. आणि हे संबंध जे गणपतीच्या बालपणाचं वर्णन केलेलं आहे ते संबंध कृष्ण लीलेवर आधारलेलं आहे. हे असं मी म्हटलं तर कुठल्याही गणपतीच्या उपासकाला आवडणार नाही. पण कोणाचाही उपमर्द न करता, कोणाच्याही विद्वानाचं किंवा प्रचारकाचं कीर्तनकाराचं नाव न घेता मी एवढंच सांगू शकेन की ह्या ग्रंथाची माहिती, ह्या ग्रंथाचं अस्तित्व गणपती संप्रदायातल्या कोणालाही माहिती नव्हतं. आणि दुसरं असं, हा जो ग्रंथ लिहिला चिंतामणी नावाच्या मोरया गोस्वामींच्या सत्पुरुषांनी लिहिलेला आहे. आणि त्याचं महत्त्व असं आहे, त्यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव दिलेलं नाही आहे. दिलेलं असेल तर आपल्यापर्यंत तो ग्रंथाचा भाग आलेला नाही. पण त्यांनी आपण कुठे राहतो त्या जागेचं नाव दिलं आहे आणि त्याचं नाव आहे स्वानंद भुवन क्षेत्र. आता आपल्याकडे हळूहळू सगळ्यांना माहिती आहे स्वानंद भुवन हे मूळ नाव मोरगावचं आहे. ह्या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याकडे गेली जवळजवळ 500-600 वर्ष महाराष्ट्रामध्ये रामरक्षा म्हणण्याचा प्रघात आहे. रामरक्षा आणि भीमरूपी हे संध्याकाळी दिवे लागणीला म्हणायचं दंडगत होता, नियम शिरस्ता होता. पण ह्या शिरस्ता निर्माण कुठून झाला? आपल्याकडे आपण जी रामरक्षा म्हणतो ती पद्मपुराणातली असं लोक म्हणतात, 15व्या-16व्या शतकातली. पण त्या रामरक्षेचा पाठ करून त्यांनी अभिमंत्रित झालेलं पाणी किंवा भस्म, ज्याला आपण विभूती म्हणतो, ह्याचा उपयोग लहान मुलांच्या दुखणी दूर करण्याकरता होतो. ही जी महाराष्ट्रात परंपरा आहे ती परंपरा ह्या गणेश चंपूमध्ये दिसते. याचा अर्थ गणेश चंपूचा हा लेखक या परंपरेतला असला पाहिजे. आणि ह्या चिंतामणीने जे केलेलं आहे त्याच्यावर त्यांनी संबंध लिहिलेलं आहे की जेव्हा विरजा नावाची राक्षसी या गणेशाला घेऊन गिळंकृत करते तेव्हा तो तिथं पोट फाडून बाहेर येतो. आणि हे तिला कळलं की पाळण्यामध्ये आपलं बाळने कुठे गेली, इकडे तिकडे फिरायला लागली. तेव्हा तिला ते बाळ तिथे छातीवर खेळताना दिसलं. आता तुम्हाला माहिती पुतणीचा हा प्रकार असायचा, कृष्ण पुतना, त्याच्यावरूनच हे घेतलेलं आहे. तर तेव्हा तिने काय केलं, महत्त्वाचं काय, तिने रामरक्षा मंत्र म्हटला आणि त्याच्या विभूतीने तिने त्याला बरं केलं. म्हणजे रामरक्षा स्तोत्र म्हणून त्याचं पाणी देऊन किंवा त्याची विभूती देऊन रोग बरे होतात, दृष्ट काढली जाते, हा जो प्रकार महाराष्ट्रात अजूनही प्रचलित आहे. त्याचं मूळ जवळजवळ निदान 500 वर्ष दूर तरी आहे. कारण 1481 यांचं निधन झालं मोरया गोस्वामींचं. त्यामुळे तिथपासून तर ही परंपरा आपल्याकडे अजून जिवंत आहे. आता गणेश चंपूबद्दल सांगायचं असं महत्त्वाचं की हा जो चंपू आहे त्यांनी एक विशिष्ट प्रकारचं आपल्या संस्कृत वाङ्मयात नाव निर्माण केलेलं आहे. इतर खूप चंपूंबद्दल माहिती चंपूशास्त्र का इतिहासा ग्रंथामध्ये मिळते, पण ह्या चंपूची माहिती मला कुठेही मिळाली नाही. फक्त त्याचा एक उल्लेख त्यांच्या सूचीपत्रात मिळाला आणि आमच्याकडे पोथी मिळाली. त्याच्यावरून हा सगळा ग्रंथ मी एकत्र केला. सगळी जी पत्र होती ज्याला फोलिओ म्हणतात ती उलटसुलट झालेली एकत्र लावून तो मी त्याच्यानंतर प्रकाशित केला आहे. आणि तुम्हाला मी जे म्हटलं की तिने भस्म त्याला लावून त्याची केली, दृष्ट काढली, हा जो त्याचा उल्लेख आहे तो याच्यात त्याने असं दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यावरनं असं झालं, आपण हल्ली दृष्ट कशी काढतो, मीठ मोहऱ्याने काढतो. आणि शास्त्र केमिस्ट्री असं सांगते, रसायनशास्त्र असं सांगतं की मोहरीचा आणि अग्नीचा जेव्हा संयोग होतो तेव्हा हवा शुद्ध होते आणि त्या मुलाला बरं वाटतं. गणेश चंपूच्या 3ऱ्या गुच्छाच्या शेवटी त्याने वाक्य दिलेले वाचून दाखवतो मी. गणेश्वरम
सदनम आनीय साभ्यंगम संस्नाप्य म्हणजे अभ्यंग स्नान करून रामरक्षादी स्तोत्र मंत्रित भस्मना अलंकृत भालम म्हणजे रामरक्षेच्या स्तोत्राने अभिमंत्रित केलेलं भस्म त्याच्या कपाळाला लावलं, भान प्रस्वाप्य आणि त्याला झोपायला लावून म्हणजे झोपी काढून तिने सर्वम तद्वृत्तांतम कांताय कश्यपाय निवेदयात म्हणजे तिने आपल्या पतीला म्हणजे कश्यप ऋषींना तो सगळा वृत्तांत सांगितला की बाळाला कोणतरी घेऊन गेलो तर मला दिसला नाही म्हणून मी त्याला पाहिलं तर असा पडलेला होता, म्हणून त्याचं रक्षण करण्याकरता रामरक्षेच्या स्तोत्राचा पाठ करून त्याचं भस्म लावून तिने त्याला झोपवलं, असा हा पूर्ण उल्लेख आहे. दुसरं वाक्य ह्याच्याच बरोबर आणखी महत्त्वाचं असं आहे की सर्वसार निर्णय नावाचा एक ग्रंथ आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की एखादा विष्णूचा उपासक असेल तो म्हणतो विष्णू हे सर्वश्रेष्ठ दैवत आहे, शिवाचा उपासक म्हणतो शिव सर्वश्रेष्ठ दैवत आहे. तसाच हा कोणीतरी गणपत आहे, गणपतीचा उपासक आहे, त्यांनी सर्वसार निर्णय नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. संस्कृतमध्ये ग्रंथ आहे. प्रत्येक अध्यायात त्यांनी दुर्वा असं नाव दिले. 21 दुर्वांमध्ये हा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं वैशिष्ट्य असंच आहे की सर्व देवांपेक्षा गणेश कसा श्रेष्ठ आहे हे त्याने वर्णन केलेलं आहे. ती मूळ हस्तलिखित माझ्या पदरी आहे, माझ्या घरी आहे. पण खूपशा गणपतीच्या उपासकांना प्रचारकांना गणपतोलकांना मी विचारलं, त्यांना ह्या ग्रंथाचं नावसुद्धा माहिती नाही. पण असे 2 ग्रंथ निर्माण झाले की एक श्रीमद गणेश विजय नावाचा ग्रंथ आहे, जो ग्रंथ म्हणजे या सर्वसार निर्णय म्हणजे गणपतीचं श्रेष्ठत्व वर्णन करणारा संस्कृत ग्रंथाचं ओवीबद्ध रूपांतर आहे. आणि दुसरा ग्रंथ आहे उज्जैन आणि इंदोरच्या मध्ये रावेर नावाचे गाव आहे. त्या रावेरचा मोठा गणपती म्हस्करांचा गणपती मोठा आहे. तिथल्या एका म्हस्कर महाराजांनी त्याचं दुसरं रूपांतर पद्यामध्ये केलेलं आहे, ते सुद्धा ओवीबद्ध आहे. पण ही ओवीबद्ध ग्रंथ प्रकाशित आहे, त्याचा अभ्यास झालेला आहे. पण एकाही विद्वानाने मला असं सांगितलं नाही की सर्वसार निर्णय ग्रंथ आम्ही पाहिलेला आहे. आणि तो सर्वसार निर्णय ग्रंथ वाचता वाचता मला असं आढळून आलं की हा एक सांप्रदायिक प्रकारचा सांप्रदायिक दृष्टीने लिहिलेला ग्रंथ असल्यामुळे सगळ्यांचं सार त्याच्यात त्याने असं आणलेलं आहे की सगळ्यात श्रेष्ठ देव हा गणपती आहे. त्याला ऋग्वेद काळातील लोक हिनोथिझम म्हणतात. म्हणजे एका वेळेस आपण एका देवाची जर स्तुती करत असू तो देव सर्वश्रेष्ठ, ही जी माणसाची प्रवृत्ती आहे ती इथे सुद्धा दिसून येते. हल्ली आपण म्हणतो ना, जो राजा गादीवर बसलेला असेल तो श्रेष्ठ राजा, कालस्य कारण त्याची स्तुती करायची. तसा हा प्रकार आहे की हा सांप्रदायिक रीतीने त्यांनी हा ग्रंथ लिहिल्यामुळे फक्त गणपती एके गणपती हेच त्यांचं धोरण असल्यामुळे त्यांनी गणपतीचं वर्णन करण्याकरता इतर सर्व देवांना देवी देवतांना दुय्यम स्थान दिलेलं आहे. आणि मी जेव्हा या ग्रंथाची माझ्या लेखाची प्रत एका मोठ्या प्राध्यापकाला गणपती उपासकाला पाठवली आणि त्यांना सांगितलं तुमचा ह्याचा मला अभिप्राय हवा आहे. तो गेले 6 वर्ष झाले त्यांचा अभिप्राय येतो आहे. कारण माझा अंदाज असा आहे, त्याच्यात मी जे विवेचन केलं आहे की गणपतीच्या बाललीला या कृष्णाच्या बाललीलेवरच आधारलेले आहेत, तसेच्या तसे प्रसंग घेतलेले आहेत. हे गोष्ट त्यांना कदाचित खटकली असेल, त्यांचा अभिमान दुखावला गेला असेल. त्यामुळे गेले 6 वर्षात अजून मला त्यांच्याकडनं प्रतिसाद आलेला नाही. आणि जिथे जिथे मी जातो तिकडे ह्या गणपतीच्या उपासकांना विचारतो बाबा या ग्रंथाचं काय झालं, कोणाला त्याचं माहिती नामनिर्देशही माहिती नाही, हा ग्रंथ अस्तित्वात आहे हेही माहिती नाही. हे असं एक रत्न आता मी ते सुद्धा प्रकाशित रूपात मी आणायचा प्रयत्न करत आहे.